अकोल्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी मेसमधील निकृष्ट जेवणाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे। येथील जेवण अनेकदा ते खाण्यायोग्य नसते। याबाबत अनेकदा तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे। तक्रार केल्यास संबंधित मेस ठेकेदार व स्वयंपाक करणाऱ्या महिलांकडून विद्यार्थ्यांना खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात असल्याचा गंभीर आरोपही विद्यार्थ्यांनी केला आहे। या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। दरम्यान वसतिगृहातील ठेकेदारी पद्धत बंद करून इतर वसतिगृहांप्रमाणे भोजन भत्ता डिप्टीद्वारे थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे। या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी अकोल्यातील सामाजिक न्याय विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयावर धडक देत जोरदार घोषणाबाजी केली आणि लेखी तक्रार सादर करून निषेध नोंदवला। आम्हाला मेसमध्ये जेवण चांगलं मिळत नाही आणि धमक्या पण मिळतात आणि आम्हाला जे काल चिकन होतं तर आम्हाला पोळ्या कमी, भाजी कमी असं होतं। ते आम्ही त्यांनी एक वेळा आणलं, 2 वेळा आणलं पण तरी पण कमी। जे मोठे दादा होते त्यांना जेवायला नव्हतं आणि नंतर गेलो की त्यांना मागितलं ते सर म्हणतात की आता आम्ही काही करू शकत नाही, तुम्ही राहू द्या, उपाशी राहा म्हणतात डायरेक्टली। आणि त्या पाण्याची पण सुविधा नाही। आता आम्ही काय करू? आता आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही आमची विनंती आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वसतिगृह अकोला इथे राहतो। आम्ही अनेक वेळा लेखी तक्रार देऊन सुद्धा आमच्या काहीच ऍक्शन घेतली जात नाही। समाज कल्याण अतिशय म्हणजे इथं प्रशासन झोपलेल्या अवस्थेत असं आम्हाला असं वाटते। कधी कधी आम्हाला इतकं निकृष्ट दर्जाचं जेवण दिले जाते तरी आम्ही एवढ्या लेखी तक्रार देऊन काहीच ऍक्शन घेतले नाही। अक्षरशः आम्हाला किडे पडलेले जेवण देतात तरी हे प्रशासन झोपी काढते। इथं आमच्या म्हणजे आमची गोरगरिबाच्या लेकरावर एवढा अन्याय काय सहन करावा लागतो।